लोक तर राजकारणात पडतात, ते कुठली तरी निवडणूक लढवायची किंवा गाव पातळीवर गेलं तर ग्रामपंचायत, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती, निवडणूक लढवायची आणि लोकांची कामं करायची, असा एक ट्रेंड आहे. बरोबर. तुम्ही तर आता पक्ष संघटनेत पडलात. अण्णा आणि आम्ही अजितदादांकडे त्या ठिकाणी गेलो, बारामती हॉस्टेलला. तिथं अजितदादांनी मला स्वतःला बोलून घेतलं. अण्णा त्या ठिकाणी होते आणि तिथं दादांचं असं म्हणणं आलं की तुझं वक्तृत्व चांगलं आहे. अण्णांनी त्याला दुजोरा दिला की हा आमच्या तालुक्यातला चांगलं वक्तृत्व असणारा कार्यकर्ता आहे आणि तळमळीनं काम करणारा कार्यकर्ता आहे. तिथं मला दादांनी थेट सांगितलं की तुला जर तिकीट दिलं तर तू 100% निवडून येणार, असं सगळ्यांचा आम्हाला रिपोर्ट आलेला आहे. परंतु झेडपीच्या उमेदवारीपेक्षा मला तुझी गरज किंवा तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज संघटना बळकट करण्यासाठी आम्हाला चांगले तरुण कार्यकर्ते पाहिजे आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तो संघटनेमध्ये यावं, मोठं पद घ्यावं. आणि पण हे लोकांना पटत नाही, कारण लोकांमध्ये चर्चा आहे की तुम्हाला पक्षानं डावललं आणि तुमची युवक अध्यक्षपदी निवड करून तुमची बोळवण केली. ज्यावेळी एवढा मोठा नेता एका कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन सांगतो की शेवटी तुझी इच्छा की तुला तिकीट पाहिजे का अध्यक्षपद पाहिजे, त्यावेळीच एखादा नेता कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन असा सांगत असतो, त्यावेळेस निश्चितपणानं त्या कार्यकर्त्याची जबाबदारी असते की 100% नेता हा कार्यकर्त्याला जे सांगत असतो त्याच्या हिताचंच सांगत असतो. आणि मी त्या दृष्टीने विचार केला की अजितदादा आणि दिलीप अण्णा हे दोन व्यक्ती माझा राजकीय प्रवास घडवणार आहेत आणि म्हणून मी 100% माझा दोन्ही नेत्यांवरती विश्वास आहे आणि त्यामुळं मी 100% त्यांच्या मताशी सहमत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो मी योग्यच आहे असं मानतो.